Okay. Hi everyone. So this is another topic where we will learn about how to call Post API from the Angular. Okay. So in order to call the Post API, we should have one of the Angular form. So by using the form, we can take the input from the user, click on the save button, and then internally we'll need to call that Post API. It will help you to store that information in the DB by using the JSON server. Okay. So let's assume we are having a new form. Let's create that. या ठिकाणी राउटिंग मध्ये मी एक नवीन कॉम्पोनंट बनवतो ऍड युजर नावाचा. ओके, सो लेट्स क्रिएट अ न्यू कॉम्पोनंट. हे आहे आपण आता कुठे आहेत, बॅकएंड सिम्युलेटर. ओके, गो टू युअर ब्लॉगिंग डेमो. ओके, ng generate component add user. ओके, असा एक फॉर्म मी बनवतो. इट विल क्रिएट अ न्यू कॉम्पोनंट विथ ऍड युजर. त्याच्यासाठी मी एक राऊट पण ऍड करून घेतो अँड ॲप डॉट कॉन्फिग फाईल ॲप डॉट कॉम्पोनंट HTML फाईल मध्ये एक नवीन URL पण टाकून घेतो युजरच्या बाजूला ऍड युजर म्हणून. ओके, ऍड युजर त्याचा असेल URL ऍड डॅश युजर. हे मला कुठे कॉन्फिगर करावं लागेल, राउटिंग फाईल मध्ये. तर इथं आलो, दिस इज नॉट समथिंग चाइल्ड, दिस इज पॅरेंट ओनली. या ठिकाणी मी टाकतो. जर कोणी ऍड युजर असं कोणी टाकलं URL मध्ये, काय झालं पाहिजे, तर ऍड युजर नावाचा कॉम्पोनंट कॉल झाला पाहिजे. गुड, बघा झालंय का, रिफ्रेश, ऍड युजर आले, ऍड युजर बॉक्स. या ठिकाणी आपल्याला HTML चा फॉर्म बनवायचा आहे. सो गो टू दॅट कॉम्पोनंट ऍड युजर मध्ये, HTML फाईल, क्रिएट युअर ओन फॉर्म, HTML फॉर्म. ओके, फॉर्म ऑलरेडी केलेले आहे आपण, आठवत असेल तुम्हाला. वी ऑलरेडी लर्न हाऊ टू क्रिएट अ फॉर्म इन अँगुलर. दाखवू कोणत्या स्लाइड मध्ये बोललो आपण, डिस्कस केलंय त्याच्याबद्दल. सो वी हॅव डिस्कस दॅट इन Angular form. Okay, import a form module, make a simple form, get a form value and print that value. आता या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचंय, वी डोंट वॉन्ट टू प्रिंट द व्हॅल्यू, वी वॉन्टेड टू कॉल द पोस्ट API. म्हणजे इथपर्यंत जे शिकवलंय ते परत लागेल आणि इथून पुढचं आपल्याला प्रिंट व्हॅल्यूच्या ऐवजी पोस्ट API कसा कॉल करायचं ते बघायचं. सो दॅट्स वाय आय विल बी लिटल राईट द कोड इन लिटल फास्ट. या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, पटकन एक फॉर्म घ्यायचा आहे. या फॉर्म मध्ये मला 3 फील्ड पाहिजे. कोणत्या कोणत्या 3 फील्ड पाहिजे, 3 किंवा 4 ज्या काय असतील ते. 1 2 3 ओनली, नेम, एज अँड मोबाईल नंबर. ओके, गुड. सो जस्ट create a new input box, input type text box. Okay, text box मध्ये काय असेल, प्लेस होल्डर, enter your name. आणि या ठिकाणी तो काय करेल, नेम टाकेल. ओके, बघत राहायचं नेम. गुड. त्याच्यानंतर एक ब्रेक टाकतो. माझ्याकडे सध्या बूटस्ट्रॅप किंवा मटेरियल UI नाही, दॅट्स वाय डोंट वरी अबाउट द UI. If you want to format it or create a proper UI, go with the Bootstrap library, which we already covered. एकच BI टाकतो. पुढे आहे एज आणि मोबाईल नंबर. एंटर युअर एज, एंटर युअर मोबाईल नंबर. ओके, गुड. बघा आलेत का 3 फाईल फील्ड? येस, 2 ब्रेक टाकावेच लागतील. सो इट विल लुक लिटल गुड. आणि या ठिकाणी आपल्याला 2 बटन लागतील, एक सबमिट अँड रिसेट. ओके, रिसेट विल हेल्प यू टू रिसेट द फॉर्म, सबमिट विल हेल्प यू टू सबमिट द फॉर्म. सबमिट, बटन टाईप सबमिट. ओके, याचं नाव असेल सेव्ह. अँड देन अजून एक बटन, हे जस्ट कम्प्लिटली ऑप्शनल, असं नाही की पाहिजेलच आहे, बट राहू द्या, रिसेट क्लिअर करण्यासाठी लागतात. ओके, या दोघांमध्ये स्पेस पाहिजे असेल तर Bootstrap मध्ये आहे मार्जिन एंड. ओके, तर या ठिकाणी मी सध्या अँड NBSP टाकून देतो. गुड. सिंपल फॉर्म, याला वाटल्यास आपण एक नाव देऊ शकतो वरती, H4 मध्ये युजर किंवा ऍड न्यू युजर. आले, ऍड न्यू युजर नावाचा फॉर्म आहे.
आता या फॉर्मला जेव्हा मी सेव्ह म्हणेल, देन व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन वी विल राईट हिअर दॅट शुड बी गेट बाइंड विथ द TS मॉडेल. ओके, आपला जो टाइपस्क्रिप्टचा मॉडेल आहे त्याच्यासोबत तो बाइंड झाला पाहिजे. आणि जर बाइंड झाला असेल देन ओनली वी कॅन जस्ट पास दॅट करेक्ट इन्फॉर्मेशन टू द API. जसं की नेम मध्ये जे टाकलेलं आहे ते नेम प्रॉपर्टीलाच बाइंड करावं लागेल. एज मधलं एज मध्येच, मोबाईल मधलं नंबर मध्ये जे काय टाकलं असतं मोबाईल नंबरच्याच प्रॉपर्टीला बाइंड झालं पाहिजे. अदरवाईज मग ते चुकीचं दिसेल, जसं की नेम मध्ये एज दिसेल, एज मध्ये मोबाईल नंबर दिसेल, असं नको व्हायला. सो त्या बाइंडिंग मॅपिंग खूप महत्वाची असते. ओके, वाईल यू वर्किंग विथ द फॉर्म्स. मग आता मॅपिंग करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला, हे जस्ट HTML जे काय आता आपण लिहिलं आपण ते फक्त HTML आहे. ओके, तर या ठिकाणी फॉर्म मध्ये आपण एक त्या फॉर्मला आयडी दिला होता मागच्या वेळेस, आठवत असेल तुम्हाला तर. त्याला नाव देतो मी युजर फॉर्म, काही नाव द्या. ओके, युजर फॉर्म. ओके, आणि त्याचं बिहेवियर काय असेल, त्याचं बिहेवियर असेल दिस इज NG फॉर्म. ओके, अँग्युलरचा फॉर्म. ओके, गुड. मग आता ह्या ऑब्जेक्टचा आपल्याला काय यूज करता येईल का? हा काय म्हणतोय की एरर्स इन द टेम्पलेट ऑफ द कॉम्पोनंट. काय म्हणतो तो, नो डायरेक्टिव्ह फॉर्म विथ NG. गुड. त्याचं म्हणणं आहे की मला NG फॉर्म असा काही डायरेक्टिव्ह सापडला, तुम्ही कुठून आणला? ओके, तर तो जो डायरेक्टिव्ह आहे त्याचं आपल्याला एक मॉड्यूल या ठिकाणी रजिस्टर करावं लागतं या ठिकाणी. ओके, मग ते app.ts फाईलमध्ये मॉड्यूल रजिस्टर करताना त्याचं नाव असेल फॉर्म मॉड्यूल. ओके, आता ते फॉर्म मॉड्यूल कसं इम्पोर्ट करणार? इम्पोर्ट समथिंग फ्रॉम अँग्युलर फॉर्म. ओके, अँग्युलर फॉर्म जी एक लायब्ररी आहे त्याच्यामधून मला हा डायरेक्टिव्ह पाहिजे, फॉर्म मॉड्यूल. ओके, आणि याला रजिस्टर करा. कुठं करतो रजिस्टर मॉड्यूल आपण? या ठिकाणी, अशा पद्धतीने. आता बघा एरर आहे का? असेलच, बिकॉज until and unless we just rerun the application. ओके, गुड, गेलंय ते. बघूया आता एरर गेली का, इथं पण गेली. काय झालंय, आपण एक NG फॉर्म घेतला, ती एरर गेली बिकॉज ऑफ दिस मॉड्यूल वी हॅव टू रजिस्टर इन द app.config फाईल. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेली ऑलरेडी. ओके, सो इफ यू गो टू द ऍड युजर कंपोनंट अगेन, देर इज नो एरर. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की ज्यावेळेस मी फॉर्म सबमिट करेल एक इव्हेंट लिहावं लागेल. इव्हेंट काय असेल मग? NG सबमिट. ज्यावेळेस मी हा फॉर्म सबमिट करेल तेव्हा काय झालं पाहिजे, तो तेव्हा मला एक फंक्शन लिहायचं आहे की सेव्ह युजर डेटा. ओके, एक फंक्शन मला कॉल करायचं आहे. आणि हे फंक्शन कॉल करत असताना मला हे पूर्णचे पूर्ण जे काही मी नावं लिहिली आहेत, टेक बॉक्सेस लिहिले आहेत, हा पूर्ण फॉर्म पास करावा लागेल सर्व्हर साईडला. मग सर्व्हर साईडला पास करण्यासाठी पहिले या फॉर्मचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे युजर फॉर्म. ओके, डॉट व्हॅल्यू. आता युजर फॉर्म डॉट व्हॅल्यू म्हटलं, पास झाला. बट पास करत असताना मॅपिंगच नाही केलेली आपण. मग मॅपिंग करण्यासाठी तुम्हाला जर आठवत असेल, मी म्हटलंय तुम्हाला की इथे NG मॉडेल टाकणं खूप गरजेचं असतं. विदाउट दिस यू कांट डू अ मॅपिंग विथ युअर व्हेरिएबल्स. ओके, आणि याच्यामध्ये नेम नावाची प्रॉपर्टी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. याचं नाव आहे नेम. ओके, त्याच्यानंतर याचं नाव असेल एज, त्याच्यानंतर याचं नाव असेल मोबाईल नंबर. जे काही असेल प्रॉपर्टीचे नाव व्यवस्थित टाका. ओके, आता काय झालं, हा म्हणतो की सेव्ह युजर डेटा नावाचं फंक्शनच नाहीये. ऑब्व्हियसली नाहीये, कारण की आपण ते क्रिएटच नाही केलं. कुठं क्रिएट करावं लागेल? तर युजर कॉम्पोनंटच्या TS फाईलमध्ये. मग इथं आलो. इथं आल्यानंतर इथं म्हणायचं त्या फंक्शनचं नाव. त्या फंक्शनमध्ये तुम्हाला काय येणार आहे? तर तुम्हाला येणार आहे त्या फॉर्मचा डेटा. मग त्याला डेटा म्हणा, त्याचा टाईप एनी देऊन टाकतो सध्याचा. ओके, फॉर्म एलिमेंट दिला पाहिजे, बट मी सध्या एनी देतोय, चालतं, नो प्रॉब्लेम. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याकडे डेटा आलेला असेल. ओके, आला आहे का डेटा बघायचं आहे. ओके, यू कॅन जस्ट प्रिंट दॅट डेटा इन द कन्सोल. कन्सोल डॉट लॉग आणि डेटा टाकून द्या त्याच्यामध्ये, डेटा. ओके, बघूया आता काय झालं. इन्स्पेक्ट कन्सोल, इथे लिहिले मी लेट्स से सेव्ह. काय झालं, 3 ऑब्जेक्ट आले, नेम, मोबाईल नंबर, एज, तिघही एम्प्टी. गुड, चालेल. मग आता मी इथं काय करतो, काही नाव टाकतो. जसं की नाव संपले का आपले? विवेक घेऊन टाकू यावेळेस. ओके, एज लेट्स से 22, मोबाईल नंबर, and then save. आले, नेम,
इज विवेक, मोबाईल नंबर, एज. काय झालं, प्रॉपर त्या फील्डमध्ये ती व्हॅल्यू बरोबर बाइंड झाली. ही बाइंडिंग करणं खूप गरजेचं आहे. आता इथपर्यंत आपण काय केलं, थोडं फास्ट का घेतलं, कारण की वी ऑलरेडी कव्हर दिस इन्फॉर्मेशन इन दिस टॉपिक. ऑलरेडी हा व्हिडिओ आहे. यू कॅन जस्ट रिव्हिजिट दॅट व्हिडिओ इफ यू वॉन्ट टू लर्न दिस इन डिटेल. बट इथून पुढे आपलं ऍक्च्युली ह्या नवीन टॉपिकचं काम चालू होते, दॅट इज नथिंग बट युअर पोस्ट एपीआय मेथड. आतापर्यंत आपण काय केलं की ह्या फॉर्म मधून इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवली. कुठे घेऊन ठेवली, ह्या ऑब्जेक्टमध्ये, डेटा नावाच्या ऑब्जेक्टमध्ये. नाव आय वॉन्टेड टू पास दिस इन्फॉर्मेशन टू द पोस्ट एपीआय. ओके, why I need to pass that, because that will help me to create store that information in the DB. So I can, if I go to the user, then I can see the Vivek here. आता मी सेव्ह केला, सेव्ह करायला काय म्हणतोय, ng for only supports the binding iterable. ठीक आहे ना, झालंय प्रिंट. ओके, तर ज्यावेळेस मी इथं काही इन्फॉर्मेशन टाकेल, सेव्ह म्हणेल, सेव्ह म्हटल्यानंतर मला एक्नॉलेज येणार की रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली, आणि इफ आय गो टू द युजर, दॅट न्यूली ऍडेड रेकॉर्ड शुड बी डिस्प्ले हिअर. ओके, चला आता आपलं काय झालं, इथपर्यंत रेकॉर्ड आलेला आहे. नाव हाऊ टू पास दिस डेटा फर्दर अँड स्टोर इट इनसाइड द डीबी. तर ऑब्व्हियसली आतापर्यंत आपण गेट एपीआय कसं कॉल करायचं ते बघितलेलं आहे. कसा कॉल केलाय बघा, एक सर्व्हिस बनवलेली आहे, युजर डेटा सर्व्हिस. त्या सर्व्हिसला इंजेक्ट केलंय इन द कन्स्ट्रक्टर, अँड देन बाय युजिंग दॅट सर्व्हिस ऑब्जेक्ट वी हॅव कॉल द गेट असिंक, वेट फॉर द रिस्पॉन्स. एवढं सगळं केलंय. मग हे सगळं आपल्याला काय करावं लागेल, आता ऍड युजर कॉम्पोनंट मध्ये पण करावं लागेल. म्हणून याला मी याच्या बाजूला ठेवतो, म्हणजे आपल्याला सोपं पडेल बघायला. चालेल, सगळ्यात अगोदर युजर सर्व्हिस इम्पोर्ट करा. या ठिकाणी बघा, मी कोड डुप्लिकेट करत नाही, फक्त फाईल इम्पोर्ट करावी लागते, बिकॉज you want to access the member variables or functions from that file. So just inject their object in a constructor, and inside the constructor काहीच नका सोडून देता. ओके, एवढंच करायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा मी हे फंक्शन कॉल करणार, तेव्हा मला या सर्व्हिसचा यूज करून पोस्ट एपीआय कॉल करायचं. बट फर्स्ट ऑफ ऑल, check in this service, do we have any API which will accept the post request? No. Okay, मग आपल्याला इथे एक फंक्शन लिहावं लागेल, save user data to DB. ओके, हे असिंक आहे. ओके, म्हणून लिहून टाकतो, कारण की वेट करावं लागेल मला रिस्पॉन्ससाठी. ओके, नाव रिटर्न दिस डॉट, मला डीबी मध्ये सेव्ह करण्यासाठी ऑब्व्हियसली काय करावं लागेल, आय नीड टू कॉल दिस पोस्ट एपीआय. सो पोस्ट एपीआय हाऊ आय कॅन कॉल, कोणाची मदत घ्यावी लागेल मला, आय नीड टू गेट द लाईक हेल्प फ्रॉम द एचटीटीपी मॉडेल. चालेल, मग मी काय करेल, सांगेल त्याला, कोणाला, एचटीटीपी हेल्परला, की बाबा आय वॉन्ट टू कॉल दिस एपीआय, दिस टाइप पोस्ट एपीआय. ओके, गुड, यू कॅन कॉल इट. कसं कॉल करणार, त्याचा एंड पॉइंट सांग मला. सो दिस इज द एंड पॉइंट ऑफ दॅट एपीआय. ओके, अँड बघा हे त्याचं काय म्हणतात त्याला, हे बघा कन्स्ट्रक्टर. ओके, कोणाचा कन्स्ट्रक्टर, सॉरी मेथडची पॅरामीटर्स बघा पोस्टची. पहिला पॅरामीटर काय, URL. दुसरा पॅरामीटर काय, बॉडी. बॉडी मीन्स व्हॉट एव्हर डेटा वी वॉन्टेड टू पास. पोस्टमॅनचे विचार करा आता. ओके, URL टाकला. ओके, पोस्ट पण टाकला. ओके, नेक्स्ट मला ही रिक्वेस्ट बॉडी टाकावी लागेल. कुठे टाकावं लागेल, तर मला टाकावी लागेल ती या पॅरामीटरमध्ये, 2 नंबरच्या कशावर मला समजलं, मी कॉमा केला, इथं मला पूर्ण पॅरामीटरची लिस्ट दिसते की आय जस्ट नीड टू पास द बॉडी हिअर. ओके, सो body should be in the JSON format. So just accept on object here. Okay, एक parameter here. Okay, while calling this function, we need to pass the data, and that data I will pass in the API. अशा पद्धतीने. ओके, नाव हेडर आहेत का इथं कुठे बघा, हेडर्स आहेत ना, मला ते हेडर टाकावं लागतं. आठवतं का तुम्हाला, ऍप्लिकेशन टाकलं पण असेल आपण, कंटेंट टाईप ऍप्लिकेशन JSON. लेट्स ट्राय विदाउट दॅट हेडर दिस टाइम. जर झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर आपल्याला अगेन ते करावं लागेल. ओके, आता हे फंक्शन कॉल करावं लागेल. कुठून कॉल करावं लागेल, तर ऑब्व्हियसली फ्रॉम द ऍड कंपोनंट डॉट टी या सेव्ह डेटा मधून. ओके, मग मी काय करेल, हे कोणाचं फंक्शन आहे, तर हे आहे दिस डॉट युजर डेटा सर्व्हिस डॉट save data to DB, and while calling this
pass the data which we gather from the HTML form. या HTML फॉर्म मधून आपल्याला काही डेटा मिळालाय फॉर्म सबमिटच्या इव्हेंटला. तो डेटा मी काय केला, या फंक्शनला पास केला. ओके, या फंक्शनने काय केला, तो डेटा घेतला आणि या API ला पास केला. दिसतंय? आणि तो वेट करतोय आता की बाबा स्टोअर झाला का? झाला असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. ओके, मग या ठिकाणी डेटा नंतर इथे लिहा सबस्क्राईब रिस्पॉन्स, आणि मग तुम्हाला काही मेसेज वगैरे द्यायचा असेल, एक्नॉलेजमेंट मेसेज, तर लिहू शकता. जसं की मेसेज, लेट्स से मेसेज नावाचा एक व्हेरिएबल आहे स्ट्रिंग मध्ये आपला. ओके, की जो सध्या नल आहे, एम्प्टी आहे, अशा पद्धतीने. नाव जस्ट फिल दिस मेसेज लाईक इज इक्वल टू रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुल. ओके, अशा पद्धतीने हा मेसेज आपला मेंबर व्हेरिएबल असल्या कारणाने दिस डॉट मेसेज करा, आणि याला आपल्याला प्रिंट करावं लागेल UI मध्ये, ऍड युजरच्या फाईलमध्ये. मग ऍड युजरची HTML फाईल त्याच्या खाली या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा H5 मध्ये प्रिंट करून टाक. कधी प्रिंट होणार तो, जर त्याच्यात व्हॅल्यू असेल तर प्रिंट होईल, नसेल तर एम्प्टीच प्रिंट होणार. एम्प्टी मीन्स नथिंग. ओके, आणि त्याच्यात व्हॅल्यू कधी येणार, जेव्हा तो रेकॉर्ड सक्सेसफुली डेटाबेस मध्ये सेव्ह होणार त्याच वेळेस. ओके, चला आता आपण त्याला टेस्ट करू. विवेक ठाकरे, एज 31, मोबाईल नंबर, सेव्ह. काय झालं, रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुल. ती म्हणणार की सर हे आताच का डिस्प्ले झालं, अगोदर पण ते डिस्प्ले झालं होतं, पण त्याच्यामध्ये व्हॅल्यूच नव्हती, आणि नंतर त्याच्यात व्हॅल्यू आली. कधी आली, ज्यावेळेस आपण हा API कॉल केला. मग त्या API कॉल केल्यानंतर त्याने रेकॉर्ड सेव्ह केला, सबस्क्राईब केला, वेट केला, सेव्ह झाल्यानंतर जे काही एक्नॉलेजमेंट आलं ते आपण असं हार्डकोडेड या ठिकाणी दिलंय. बऱ्याच वेळेस ही जे मेसेजेस असतात ना, ही सुद्धा API मध्ये येतात. मग API मध्ये आले तर मग ते सरळ ॲज इट इज दाखवून द्या, रिस्पॉन्स डॉट मेसेज म्हणून. ओके, बट सध्या आपला API देत नाही म्हणून आपण ते हाताने टाकून देतो. रिफ्रेश करा, आलाय का इथं विवेक ठाकरे, गुड. आणि या ठिकाणी युजर्स मध्ये सुद्धा तुम्हाला तो दिसेल. ओके, so this is how we can call the post API by using the Angular delete and put patch that I am just leaving on you as an assignment. तुम्ही ते delete and put patch करा as an assignment. जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही आहेच. ओके, but that is not something like very different. खूप सिंपल. या ठिकाणी अगेन तुम्ही काय करा, सर्व्हिसेस मध्ये जायचं. या ठिकाणी इथे म्हणायचं डिलीट रेकॉर्ड. ओके, डिलीट युजर समजा, आणि त्याला एक पॅरामीटर द्यायचं त्या फंक्शनला. काय पॅरामीटर असेल, ऑब्व्हियसली डिलीट करायच्या वेळेस काय लागतं, तर त्याचा ID लागतो. मग तो ID घ्या, तो API कॉल करा. इथं फक्त पोस्टच्या ऐवजी काय घ्यायचं, मग डिलीट घ्यायचं आहे ते ऑलरेडी. ओके, हे काय असतं, गेट पोस्ट हे फंक्शन म्हणजे काय, दिस इज द ऍक्शन मेथड्स. ओके, विच वी यूज टू सिलेक्ट फ्रॉम द पोस्टमॅन लाईक दिस. जे काय सिलेक्ट करायचं ना, तो इथं आपण सिलेक्ट करतो की बाबा कोणतं फंक्शन कॉल करायचं, पोस्टचं करू, गेटचं करू, डिलीटचं करू, की पुटचं करू, का पॅचचं करू. हे सगळे फंक्शन तुम्हाला इथं मिळतील. गेट, पुट कुठं मिळतील, HTTP हेल्पर. हे कुठून आलं, HTTP क्लायंट. हा कुठून आला, हा आला या फाईलमधून, HTTP क्लायंट मॉड्यूल मधून. ओके, असं रिलेशन असतं प्रत्येक गोष्टीला. असं ऑटोमॅटिक काही नसेलच, सगळ्या गोष्टींना काहीतरी रिलेशन असेल. यू कॅन डू दॅट. डिलीटसाठी करा, पोस्टसाठी करा, पुटसाठी करा, पॅरामीटर पास करा, जे काही तुम्हाला अपडेट करायचं ते नवीन अपडेटेड रेकॉर्ड पास करा, and just verify in the GET API whether your updated information is coming or not. If not, then I will help you. If yes, then well and good. Any doubt in post API method? या ठिकाणी आपण दोन गोष्टी बघितल्या. While calling the post API method, we saw two things. One, पहिली गोष्ट आहे की अँग्युलर फॉर्म्स, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अँग्युलर फॉर्म्स म्हणजे तुम्हाला लागतेच लागते. ओके, जर तुम्ही एखाद्या फॉर्ममध्ये गेले, तिथे गेल्यानंतर ह्या टेक्स्ट बॉक्सेसची व्हॅल्यू कशी गेट करायची, हे आपण खूप इनिशियल लेक्चरला बघितले. गेट करून झाल्यानंतर ती एखाद्या TS च्या मॉडेलमध्ये कशी बाइंड करायची, तर ते असतं या ठिकाणी सेव्ह म्हटल्याबरोबर. ओके, ज्यावेळेस मी
ऍड न्यू युजरचा जो काही मॉडेल असेल ते सेव्ह म्हटलं, कुठे गेले या ठिकाणी सेव्ह म्हटलं, तर तो इथं कसा येणार आणि ह्या डेटामध्ये जे काही प्रॉपर्टीज असतील त्या बरोबर कशा मॅप होणार अशा पद्धतीने आयडी, नेम, एज, मोबाईल नंबर. तर ते सगळं डिपेंड करतं तुम्ही फॉर्म कसा लिहिलेला आहे. सो फॉर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अँग्युलर फॉर्म. तर मी या फॉर्ममध्ये जातो. या फॉर्ममध्ये या ठिकाणी बघा काय काय गोष्टी टाकायच्या आहेत त्या विसरू नका. पहिलं म्हणजे फॉर्मला आयडी द्या. त्याचं बिहेवियर करा एनजी फॉर्म. तो एरर देणार. तो सांगणार की बाबा मला एनजी फॉर्म माहिती नाही. मग सांगायचं त्याला की दिस इज युअर एनजी फॉर्म. ते फॉर्म मॉड्यूल इम्पोर्ट करा. या ठिकाणी रजिस्टर करा. रजिस्टर करून झाल्यानंतर मग त्याला कळायला लागेल की व्हॉट इज एनजी फॉर्म. त्याच्यानंतर फॉर्मच्या सबमिटला आपलं एक स्वतःचं फंक्शन कॉल करा. वाईल कॉलिंग दिस फंक्शन पास द व्हॅल्यू ऑफ दिस फॉर्म. ते म्हणणार की आता व्हॅल्यू मध्ये रेकॉर्ड कुठून येणार. सो दॅट विल ऑल डिपेंड्स ऑन द एनजी मॉडेल दिस प्रॉपर्टी. त्या डायरेक्टली पण म्हणू शकतो. याच्यावरून ते येणार आणि याच्यावरून कसं येणार ते, कारण की एनजी मॉडेल याचं जे काही नाव असेल दॅट विल बी द की ऑफ दिस व्हॅल्यू. मग या टेक्स्टबॉक्समध्ये दोन गोष्टी मिळतील तुम्हाला, key and value. Key is name, value is whatever user will put inside the text box, and that will bind to the ng model. Ng model will be is nothing but the value of one of the value of the form or one of the property of the form. Form means one object. Okay, form म्हणजे काय, तर हा करली तर हा करली, that is your form. one text box म्हणजे काय, तर ही एक प्रॉपर्टी. ओके, टेक्स्ट बॉक्सचं नेम म्हणजे काय, तर त्या प्रॉपर्टीची की. आणि टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकलेली व्हॅल्यू. अशा पद्धतीने ते मॅपिंग असतं जेसन ऑब्जेक्ट सोबत. अँड जेवढे पण तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट करत जाणार दॅट विल बी युअर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, अँड दॅट ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वी आर प्रिंटिंग इन द युजर्स फाईल लाईक दिस. ओके, सो असं सगळं आहे. इफ यू डोंट हॅव एनी डाऊट वी विल स्टॉप हिअर, अँड देन इफ यू हॅव एनी डाऊट लेट मी नो. विल बेट. काय डाऊट आहेत का, क्वेश्चन आहेत का सगळ्यांना कोणाला? खूप सोपं आहे. ओके, टॉपिक बाय टॉपिक जा अँड ॲट द एंड अशी काहीतरी डायग्राम डोळ्यासमोर ठेवा. ओके, तर ह्या डायग्राम मध्ये जर मी तुम्हाला काही विचारलं ना सांगता आलं पाहिजे की सर हा लेअर कुठे आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सांगा, हा लेअर कुठे आहे, हा कुठे आहे, हा कुठे आहे, हे सगळं सांगता आलं पाहिजे. ओके, आपण कोणत्या फाईलमध्ये काम करतो म्हणजे कोणत्या एरियामध्ये काम करतो ते सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. खूप सोपं आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वायरिंग करणं खूप महत्वाचं, की हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, है ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि हा बॅकएंड मध्ये आपण एपीआय तर सोपंच आपल्याला मिळालं. जेसन सर्व्हर हे काय करतं की एपीआय बनवून देतं, म्हणजे बॅकएंड डेव्हलपरचं कामच नाही तुम्हाला. ओके, फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून तुम्हाला लागणाऱ्या नेसेसरी ज्या प्रिरिक्विसिट्स आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. यू कॅन जस्ट वर्क विथ युअर अँग्युलर ऍप्लिकेशन नाव. Okay, I'm assuming there is no question, so let me stop the recording, then we'll discuss in detail.